मम्मी पप्पा कुठे गेले? काय सांगा, गेले असतील नाही तिथे फॅक्टरीत. तेरी तर बापा तुमच्याही पेक्षा जायची घाई होती. किती सांगा या माणसाले, दग 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 करत राहतात. आता तुम्ही दोघे जाताना तरी बी यायचं काही काम नाही हेंगळात मेंगळ, तरी बी तुमच्या पहिले घाई असते ते जायची. गेले असतील बापा, नाही तर सांग काही नाश्ता नाही केला ना, काही नाही काही नाही. नाही गाडी तर घरीच आहे त्याची. मग काय सांगा, घरी नाहीत पण मगच गेले. माझ्या मी आवाज दिला तर काही आवाज नाही त्याला. मला वाटलं चालले काही गडबडीत. का तुला काही काम होतं का? हो नाही, आज पप्पाला म्हटलं असतं ना की तिकडे मला फॅक्टरीत जा म्हणून. तिकडे आज या राजकुमारला जातो मी घेऊन, त्याला ड्रेस घेऊन देतो ना आई. आता आला 4-5 दिवस राहून राहिला आपल्या घरी, तर म्हटलं त्याला ड्रेस घेतो. हो घे ना, हो घे, बरोबर आहे, घे घे. मी म्हणतच होती तुले की पैसे तरी दे बाबू, त्या पोराच्या हातात जाईन ता वागते. फार सुद्धा पैसे दिल्यापेक्षा ड्रेस घेऊन दे, घालून तरी जाईन बहिणीच्या घरून. हो तेच म्हटलं. नाही मी म्हटलं तर पैसेच देईन, पण मोहिनी म्हणते मग ड्रेस घेऊन द्या. म्हटलं ड्रेस घेऊन देतो. हा असं, हो हो दे दे. हो आला तो एवढा राहून राहिला. दे, मस्त आहे पण पोरग बाबा, खरंच पोरग लय साजरा आहे. मस्त बहिणीसारखा स्वभाव आहे, सगळेले मिळून मिसळून धरून राहणारा. भाऊ बहीण शोभतात एकामेकाले. हो हो गरीब आहे. कुठे जायला? तिकडे काय ते रश्मी जो मशीन स्वयंपाक खोलीत, तिला काही करूही लागते बापा. त्या दोघांची तर लय मस्त दोस्ती आहे. असं वाटते हेच दोघं बहीण भाऊ आहेत काय. रश्मीले गप्पा पाहिजात आणि त्याला गप्पा पाहिजात. मारे गप्पा करतात, गोष्टी करतात, काय हसतात आणि कायच असते त्याचे माहित. दोन शब्द बोलले की ही 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 हसतच राहतात. काय कायच्या गोष्टी आहेत काय सांगा त्याच्या सुरू येतात तिकडे. देन त्याला आवाज करणं म्हणा, काही नाश्ता गिस्ता करील तर मग जाता येते. बरं हिचा झाला का पाहतो ना नाश्ता, तू बी करून जा ना, खाऊन जाय काही ना काही. उन्हाळा दिवस आहे, खायला असलं तर बरं राहते. हो हो मी नाश्ता करूनच जातो. बघ झालं का बघ रश्मीचा, झालं असेल तर दे बरं. मग मी बरं आहे, आवाज देतो झालं असेल तर. बरं बरं अपोरा, मी काय म्हणतो हाय काय म्हटलं, आता त्याला घेऊन चालला दुकानात तर साजराच घेजो ड्रेस. एक तर त्याला घेऊन चालला तर त्याच्याच पसंतीने घेजो. ते हमेशा हमेशा नसते घ्या लागत, एकदाच घ्या लागते. हो ना. हो नाही त्याच्या पसंतीनंच घेईन ना. हो सांगतो मी, मला बजेट दुकानदाराला सांगतो, त्यानुसार दाखवते मग दुकानवाला. त्याच्या पसंतीतला त्यातला घेऊन घेतो, करतो मी बरोबर ते. काय करा बापा, तू बी भला चिकट आहेस बरं. तो हातचाही पैसा काही सुटत नाही, म्हणूनच सांगून राहिली मी तुले की साजरा घेजो. नाही तर रवी संघ गेला असत त्याला सांगायची गरज नाही. तो तर पहिलेच त्याचा हात लंबा आहे. तू करशील चिकटपणा, साजरा नाही लागत. पोरग काही लहान नाही, साजरा घाल्या जोगता. कोणी विचारला तर सांगा जोगता ड्रेस घेजो त्याले, नाही तर घेशील काही बी. नाही ना बाई, घेतो मी बरोबर. तू पाय बरं झाला का नाश्ता तर दे बरं, मग मी येतो लेकराची भेट घेऊन. हा हॅलो, हा बोल रे कृष्णा. काय करू राहिली तू बाई? काय नाही रे बाबा, बस आता काय दुपारी टाइमपास. काय आता दुपारी एकटीच असतो मी घरी, मग बसली होती. बोल त्याला काय चालू आहे, आज गेला नाहीस का कंपनीत? हो इथंच आहो मी, इथूनच लावला फोन. हा काय मत बाकी म्हणजे काय सगळं? श्रावणी शाळेत गेली शिलाय ना? हो शाळेत. हो काय म्हणते राणी, कसं काय, वहिनीचं कसं आहे? चांगलं आहे मजेत. बरं मी यासाठी फोन केलता की मी ना परवाच्या दिवशी येऊन राहिलो पुण्याले. मला काम आहे कंपनीचं, तर तू वहिनी येऊन राहिली सांग. यार बाबा मग ते काय रे, मग मी तुला म्हणून म्हणून नांदा लावलो, थकली. राणीला आणजो मग, एका दिवशी शाळा पाडतो तिची, काही नाही होत. तिचं पाहतो ना. हो तर येतो ना, मग ते सांगायलाच फोन केलता. म्हटलं कडे आई बाईल सांगून द्या काय घरी या, कुठे किती चालली गेली, काय बा तुमचा काय प्लॅन आहे म्हटलं. नाही रे बाबा, आमचा काय प्लॅन रे, आमचा काही प्लॅन की नसते. घरीच असतो मी, सगळे जातात इकडे तिकडे, मीच असतो घरी, काही काळजी नको करजो. कुठे जात रे, आता 9वीत आहे ना, आता श्रावणी शाळा नाही पाडता येत ना बाबू, तिची क्लासेस आणि तिचंच चालते निरा दिवसभर. घरी आली की तिच्यातच असते ते. आता 1-2 वर्ष आहेच हे. मग काय तर हो बरं आहे बा. आता काय झालं, आता पुढच्या वर्षी 10वीच आहे तिची. हो ना, म्हणूनच तसं वाटते आता. म्हणूनच यावर्षी शाळाच नाही पडून राहिलं मी. मागच्या वर्षी ती शाळा पडली खरं तर, पण यावर्षी आता हेच केलं, कुठे जाणं येणं बंदच केलं. हो ये ना ये बाय, म्हटलं मुक्कामाच्या हिशोबाने जो, मग नाही तर मग हुई करशील. आता वहिनी आहे संग, राणी आहे संग, तर मुक्कामीच्या जो बा मुक्कामाचं काय पाहिजे मी तर पाहतो ना. हो काही पाळगी लागत नाही. हो ये. पाहुणे सांगू हा, नाही तर मग मीच फोन करीन पाहुणेले. हो तू करजो, मी सांगतो. ये. बाकी कसं काय, बाकी चांगलं आहे सगळं? हो मस्त आहे, बाकी काही टेन्शन नाही. बरं या परवाच्या दिवशी ना. हो परवाच्या दिवशी तरी 11-12 वाजतीनच. बरं वाजू दे ना, ये. इथं वहिनीले राणीले सोडून दे, मग तू त्याला काम करायला जाऊ एका परी. हो तसंच करणार आहो ना. हो ते येतो म्हणता, म्हटलं चला तर तेल त्याला सोडून देईन, मग मी जाईन माझं काम करीन, मग येईन असं. हो चालते. बरं ठेवू का बाई मग? हो रे बा, हो ठेव. चला बाई, वहिनी साहेब येऊन राहिल्या, जरा घर झटक करतो बाई. नाही तर येतं जास्त सारखी इकडे पाहते तिकडे पाहते. तिले ननदची भेटी थोडी येते ते, इकडे तिकडे तो कशा करायला येते ते. हे असंच काऊन आहे ताई, तसंच काऊन आहे ताई. तिच्या घरी एका बरी आपल्याला तोंडापुरतं म्हणत नाही या म्हणून.
आपल्या घरी आली की भले तोंड घालत राहते. जदरी मा भाऊ येऊन राहिला, माझी भाची येऊन राहिली. चाल बाई. ओय बाई, सामान आणला की घरी. सांग मला लक्ष नव्हतं. नाही बाई, बरं आता सामान घेऊन यायला सगळं. मग काय तो नाही तो वहिनी काय म्हणे हिच्या घरी गेलं काहीच नव्हतं. कोण आहे? अगं दरवाजा उघडच होता. अरे आता चालले मी तिकडून, सांग लक्षच नाही माझं लावायचं. तुम्ही कशी काय आले लवकर? अरे काय लावून देत जाय, काही नाही आलो तसंच. बरं झालं आले मग. अहो आत्ताच कृष्णाचा फोन आलता. कृष्णा वहिनी येऊन राहिल्या परवाच्या दिवशी. मला सामान आणायला लागते, घरी काही सामान नाही ना. तुम्हाला गुद्दू झाला लावून राहिली, सामान आणायला लागते, सामान आणायला लागते. आता चला मग, बरं झालं आले तुम्ही. पा योगा योगानं फारच चांगलं. सामान आणून द्या मग सगळं. बापरे, कृष्णा येऊन राहिला का? कसं काय? काय त्याला काम आहे इकडे, तर येऊन राहिला. तर मग वहिनी येऊन राहील संग. मग तू इथं द्यायला सोडी आणि तो जाईन त्याच्या कामाले. आत्ताच फोन आला त्याचा, फोन हातातच आहे. म्हटलं सर सामान आणला पाय योगा तुम्ही आले. किती मला मनातलं ओळखता हो. मला वाटतेच आज लवकर आले पाहिजे. तर पाय किती लवकर आले. चला बरं मग आता लवकर सामान घेऊन येऊ. अरे बा, घरी आलो तर पाणी तर दे प्यायले. तो भाऊ परवाच्या दिवशी येते ना, आजपासून काय सामान आणून ठेवतो. जाऊ संध्याकाळी. संध्याकाळी नाही मग ते आणून सगळं लावा लागते व्यवस्थित. ते आणून झालं काय आणल्यावर लावणं. उद्या दिवसभर मला टाइम नाहीये. उद्या मला काही करून ठेवतो ना मी. हे थोडंसं घर झटक झटक करतो. मग वहिनी येऊन राहिली ना, तुम्हाला माहिती आहे मग ते कशी येतं. चला चला जास्त टाइमपास नका करू. पाणी प्यान चला. नाहीतर राहू द्या तिकडे उसाचा रस पिऊ. नाहीतरी गरमी येऊन राहिली सकाळपासून. मला वाटते आज उसाचा रस पिऊ. चला मग तिकडे उसाचा रस पिऊन सामान घेऊन घरी येऊ. पाणी प्यायची गरज नाही. अरे म्हणलं आज मी टिफिन नाही नेत. मला टिफिन नको आज. काय हो लवकर कोण नाही सांगत. मग मी बनवलंय ना, मग आता जेवून जा घरून, नाहीतर तसाच उरते तो. काही का एवढं सकाळी सकाळी धकते का? काय नाही, मला काही थोडंसं खायला दे फक्त. नाश्ता दे. हीच भाजी पोळी जेवा मग, हाच नाश्ता म्हणून. काय काय वाया जाऊ दे. काय संध्याकाळी परत मग आम्हाला तेच खावं लागते. अरे हो, सांगायचं विसरूनच गेलो. उद्या निघू आपण सकाळी पहाटे तसं 4:30-5 ला निघू. म्हणजे कसं माझ्या ऑफिसच्या टाइम पर्यंत आपण पोहोचतो तिथं. मग मी तुम्हाला आशाच्या इथं सोडून देईल. मी माझ्या कामाला जाईल. हो. नाही तर म्हटलं आपण बाहेर कुठे थांबलो तर चाललं नसतं काय. कशाला त्यांच्या इथं फालतू, त्यांनाही टेन्शन. विनाकारण कोणी आला की डिस्टर्ब होते. प्रत्येकाचं रुटीन असते. कशी का? माझी बहीण आहे तिथं. आपण तिथं गेल्यावर तिकडे तिच्या घरी नाही का बाहेर थांबशील का? तिला कसं वाटेल? भल्लं गेली गेली बहीण. मला अजिबात जाणे वाटत. काय काय सांगा पहिले होबाचे स्वतःचे होबाच का दाखवत राहते. हो ते चालते ना. हो चालते. मम्मी का माझा टिफिन दे ना. आणि माझा युनिफॉर्म कुठे ठेवलेला आहे का? तिथंच आहे बाई. जाग लवकर उठत नाही, मग वेळेवर शाळेची तयारी होत नाही. बरे राणी, आपण उद्या जाणार आहे त्याकडे. होमवर्क कम्प्लीट करून ठेवशील आजच. हे वाव, आपण आत्याकडे जाणार. अच्छा, आपण राहणार का तिथे? मग आता 2-3 दिवसासाठी राहणार का पप्पा आपण तिथे? नाही राहणार गिणार नाही. बघू, एक दिवस जमलं तर एका दिवसातच वापस. पण नाही झालं तर मग माझं काम जर नाही झालं तर राहावं लागेल रात्रभर. चालते. एक रात्र तरी राहूया आपण. मला श्रावणी दीदी सोबत खूप सारे गप्पा मारायचे आहेत. मला श्रावणी दीदीच्या तिचे खेळणं आहे ना, तिचे ते 2-3 टॉयज मला वापस आणायचे तिच्या जवळून. ती मला म्हणाली होती, गावाला आली होती आपल्या, तेव्हा म्हणाली होती म्हणे मी देईल म्हणे तुला टॉय. तिच्याकडे डॉल आहेत पप्पा, खूप सारे डॉल आहेत. आता दीदी खेळत नाही ना, तर तशाच आहेत त्या. तर दीदी म्हणाली होती की तू माझ्याकडे आली की मी तुला देईल. मग पप्पा आता आपण चाललोय ना, तर मग मी घेऊन येईन ना. बरं आणतो. कशाला? तुला का कमी आहेत का खेळणे? काही आणायला लागत नाही त्याच्या घरचे. ते काय म्हणेल त्या आत्या, म्हणकीला खेळणेच नाहीत काय चालले माझ्या मुलीचे घेऊन? ती पण जुने पुराणे. ते का नवीन आहेत का? कोणा नवीन दिला ते वेगळी गोष्ट. ते जुनं पुराणं भंगार घेऊन नाही यायचं घरी. उगा आता सांगून ठेवते. तिथं फालतू शांतपणा नाही करायचं त्यांच्या समोर. आणि हलकटासारखं काही मागितलं ना तर विचार करशील. अगं मम्मी, तिथं दुसरी का कोणी? अगं आत्याचं घर आहे ना गं. आणि ती दीदी आहे ना गं माझी, तिने स्वतः म्हटलं होतं की तिचे जे टॉयज आहेत, खेळणी आहेत, डॉल आहेत, खूप सारी खेळणी आहेत तिच्याकडे. तर ती दिन म्हणाली होती. तीच म्हणाली होती. मी मागितलं नाही दिला. तर मग ती देते तर मग मला घेऊ दे ना. हो घेशील, काही नाही. दुसरी नाही दिदी, आपलीच आहे. हे काय शिकवलं लावलं? म्हणजे कोणाच्या घरी गेले की काय घेऊन येईल कधी खेळणे तिथून? अगं ते का कोणाचं घर आहे का? घेशील रे बेटा, घेशील, काही नाही होत. हा थँक्यू पप्पा. मी ना आज स्कूलमध्ये सगळं होमवर्क कम्प्लीट करते. मम्मी माझ्या फ्रेंड्सला पण सांगितलं होतं की मी आत्याकडे जाणार म्हणून. माझ्या टीचरला पण माहिती आहे. टीचरला म्हटलं होतं तर टीचर म्हणाली ओके असं म्हटलं होतं. काय हरी किंवा का तुला? मामाकडे एक दिवस राहायचं म्हटलं की खूप तुला शाळा पडते, माझी ट्युशन आहे, माझं होमवर्क काय करते. आता नाही का तुझं होमवर्क? राहून जा ना इथे. मी तुला काकाकडे सोडून देते, तिथेच थांबशील. विनाकारण कशाला शाळा पडते? पप्पा बघा मम्मी काय म्हणते. पप्पा मला पण यायचं आत्याकडे. मला श्रावणी दीदीची खेळणी आणायची आहेत ना गं मम्मी. हो जाऊया. जा आता तयारी करा, जा स्कूलमध्ये जा. गडीला तर हो. नुसतं लाडानं माया गमावली तुम्ही. काही गरज आहे का त्याच्या घरच्या जुनी पुराणे फुटके तुटके खेळणे? ते पोरगीच्या मस्ती मारून देईन. त्याच्या घरातला भंगार आपल्या घरात आहे ना. खूपच द्यायचं असलं तुमच्या बहिणीला ते एखादं नवीन घेऊन देईन ना. आजपर्यंत कधी माझ्या पोरीला नवीन खेळणं घेऊन नाही दिलं तुमच्या बहिणीनं. ते जुने पुराणे तिची पोरगी खेळत नाही. ती आता हिच्या जोड देऊन देणार ना. हिला तक्कलच नाही. तशी आहे का तो? आता लेकरू आहे. लेकराला काय असते? तुटकं खेळणं काय, धडं खेळणं काय? ते खेळणं तुझी डोकं खात राहतं. चाललो मी. आत्ता नाश्ता म्हटलं होतं ना. नाही राहू दे, आता बाहेरच करील. जा करा. बरं संध्याकाळी स्वयंपाक करायचं काम नाही, हाच उरते. चला उद्या जायचं आहे म्हणते तिच्याकडे, तर मी पार्लरमध्ये जाऊन येते ना पहिले. मग
तिच्याकडे जाणे म्हणजे काय 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 आहे का उगाच तिथं खूपच नट्टापट्टा करून हजर राहील. मला माहिती आहे आशा कशी येतं, स्वतःचा मोठेपणा करते, दुसरं काय आहे. आता तर तिच्या घरी गेलं म्हणजे तिला तर वाटेल की काय काय दाखवून काय काय नाही. मी पण छान असेच राहील. मग मी जास्त हे करणारच नाही. मी कशाला करू, पाहुणीसारखी जाईन पाहुणीसारखी येईल, मला काय करावं लागते मग. चल बाई, मी पार्लरवाली विचारते आहे का तिच्याकडे टाइम, तर मग सगळं करून घेते ना, व्यवस्थित दिसलं पाहिजे ना. मग तिच्या अपार्टमेंटमधल्या बाया पण पाहतील ना, आशाची वहिनी आशाची वहिनी आहे, माझं इम्प्रेशन पडलं पाहिजे ना काही ना काही. इतर काय ते या माणसाला काय आहे डोकसं ना खोकसं, ही पोरगी तशीच. आता तिथून सगळं ते गंधारखाना घेऊन येईन घरी, काय म्हणतील तिच्या शेजारी बाजारी की काय नेऊन राहिले एवढं, काय दिलं बाप्पा आशानी असं वहिनीला भाचीला. लोकांना काय माहिती ते तुटके खेळणे दिले म्हणून, कधी नवीन तर कधी घेऊन देणार नाही. राणीला सांगत की जरा आम्ही आता गेले ना. राणी, मी काय म्हटलं इकडे. काय गं मम्मी, मी तयारी करते ना, मग मला उशीर होईल ना. उशीर हो का काही हो, मी सांगतो तेवढं कडे नाही. उद्या जर त्याच्या घरचे त्या तुटके पुटके खेळणे आणले तर तू आहे मी आहे मग काय. त्या पप्पाच्या नांदी नको लागत होत्या माणसाला, काही अक्कल नाही, डोकं उचत नाही. कोणाच्याकडून काय ना कोणाच्याकडून काय ना समजत नाही का. मामाचं घर आहे का ते आपल्या, काही उचलून घेऊन यायला तुझी पाहतानाच नाही त्याच्या घरचं काही. ती आशा एक खेळणं देईन तुटकी मुटकी मावली आणि सगळ्या गावभर सांगेल मी राणीला खेळणं दिलं, मी राणीला माझ्या मुलगी डॉल दिली. काय गरज आहे, तुला कमी आहेत का डॉल, मी नवीन घेऊन देईल. अजिबात आणायचं नाही त्यांच्याकडचं. खुशी गो मम्मी, अगं नवीन 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 पण घेऊन दे ना, मला नवीन पण आवडते ना घ्यायला. पण तुला नाही माहिती श्रावणी दीदीकडे ती डॉल खूप छान आहे ग, मला खूप आवडलेली आहे. प्लीज मम्मी तेवढी एक डॉल घेऊ दे ना तिची मला. त्या दीदीने मला स्वतः म्हटलं होतं ना की मी तुला ती डॉल देणार म्हणून. अगं दीदी खेळत नाही ना आता, दीदीचं होमवर्क आहे तर मग ती खेळत नाही की, तर ती तशीच पडलेली आहे. तर दीदी मला म्हणाली होती ना दिवाळीला आलो होती तेव्हा, एकच डॉल आणू दे ना ग मम्मी तेवढी. मग तू मला नवीन पण घेऊन दे ना, मी नवीन पण खेळणार ना तुझी घेऊन दिलेली. खरं ना बाई, काहीच नाही. तेच काय म्हणतात ना, घातल्या पाण्यानं गंगा वाहत नाही तशीच आहे. नुसतं बापानीच्या डोक्यात काहीतरी काही घातलेलं आहे. कधी या पोरीला टेटर त्यानं राहता येत नाही, कधी नाही कधी पाहिजे की त्याच्या हट्टे आता तिनं तर झालं तर पाहिजे. ऐकते काही हे तर माझ्या पुढे उड्या मारते. आता मला असं कसं एकदा तोंड मारलं म्हणून जाणे आहे ना, तर मी तर अजिबात गेली नसती. जाऊ दे बाई, या दोघं बापल्या त्याच्या नादी लागेल नाही पुरवत. मला पहिले पार्लरवालीची अपॉइंटमेंट घ्यायला लागेल, नाही तर असंच पिसाट्यासारखं जायला लागेल. काय म्हणेन ती आशा, कशी आली म्हणे कशी राहते म्हणे. हे नाही उद्यासाठी मला ड्रेस सिलेक्ट करायला लागेल ना. आशाच्या घरी जायचं तर कमीत कमी 3-4 तर नेतेच मी ड्रेस. मग तिला सांगते मी कसं रोज असं एकच ड्रेसवर नाही राहत, मला चेंज पाहिजे. उन्हाळा आहे ना, खूप गरम होते, असं मिळेल मी तिथे. हे घ्या फुलं आता. हो माय सांग ते आणले का. मी फुलं आणायला चालली होती रे बाबू, मीच पाहून राहिली ती म्हणलं माय परडी कुठे ठेवली मी फुलायची, सांग माय. दे आण. हो, मला दिसली होती परडी रिकामी होती, फुलं तोडायचे राहिले ते तुमचे, तर म्हटलं चला तोडून आणली. हो माय बाई, देवा धर्माची आवड आहे नाही. बरं आहे. उपास तापास करत असतात काही. नाही लय नाही करत, मला भूकच लागते. उपास नाही होत माझ्यानं, पण देवाला हात जोडतो. हो, कॉलेजला जायच्या पहिले, कॉलेजून आल्या सकाळ संध्याकाळ 2 टाइम हात जोडतो. तर ती मला जोड हे आहे, फोटो आहे देवाचा, तर ती काही नाही ते. आम्ही रूम करून राहतो ना सगळेजण समजा, असं तर ती काही असं एवढं काही नाही. हो माय बाई, त्या हॉस्टेलात नाही हो. पण तरी बाबू देव काय 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 लय मोठा दंडोरा मिटल्या नसते का, देवघर पाहिजे काय. अरे मनातच भाव पाहिजे, मनात भाव असला की देव आपोआप पावते. मग काय तर देव काय बापा भावेचा भुकेला. साजरा आहे चित आहे तो देवा, साजरा आहे बापा. उपास आता वय आहे बापा, म्हणून होत नाही. सवय झाली की होते, एखादा 2 उपास करा, नाही काही ते एकादशी तरी करा. एक एकादशी केली की समजे उपास पावतात. हो पहिला करत जाईन ना. हो घ्या फुलं, करा तुम्ही देवपूजा. हो रे बापा, दे जाय बाबा, बस तू, नाही तर काय करतो तर करतो तू. आलं हो, मी बापू सोबत चाललो. फॅक्टरी चालला का, बरं जा ना जाय. घरी काही आणा लागते का काही. तुम्ही म्हणत जा रात्री अगरबत्ती नाही देवाजवळ लावायला, अगरबत्ती संपली, मग येता येता आणू का मी. ओ माय, आणशीन का बापा, फार सुदो. या किराण्या ध्यानच नाही राहिलं मला अगरबत्ती लिहून द्यायचं. पण या पोरायचं तो साय चिठ्ठीवर जे लिहून दिलं तेच आणतात. मनात एक सौदा आणत नाहीत. अगरबत्ती लिहायचं मा ध्यान नाही राहिलं तर आणलीच नाही. बरं आणशीन का बापा, हे पाय मग असं कर, धूपबत्तीचं 1 पाकिट आणजो, 1 अगरबत्तीचं आणजो, 1 कापुराचं आणजो. कापुराची डबी आणजो साजरी. मी पैसे देतो तुले. आण बरं एवढं सामान मला सांग माय, तुले बरं ध्यान राहिलं रे. नाही तो मला आज नव्हतीच मला अगरबत्ती नाही ना कापूर नाही देवाजवळ लावायला. नाही पैसे आहेत मला जवळ, आण तुम्ही. हो पोरा, पैसे आहेत तर राहू दे तुझ्याजवळ. हे किराण्याचे पैसे दे. हा का सौदा आणतं का मागे तू. अरे नाही काही बोलता का, त्यात काय आहे, देवाचं सामान आहे ते आणतो मी. मला इकडून लावत जा रोज, देवाले मला इकडून पावन होईल. मी नाही लावत तर तुम्ही लावा मला इकडून, तेवढंच पुण्य मला भेटेल. माय बाई, बरं बापा, तू आला इकडून लावतो देवाजवळ अगरबत्ती. आण मग जाय. रश्मी नाही, मी बापू सोबत चाललो, काही आणा लागते का तुले.
माय बाईला साजरा स्वभावाचा आहे वे मोहिनीचा भाऊ. तिच्या काकावरच गेला. बरं झालं बापावर गेला, मायावर गेला नाही. काय मस्त मिळून मिसळून राहून राहिला. खरंच वाटत नाही असं की नवाळा पाहुणा आहे का कोणी. सगळेच्या मनात धसून राहते. खरंच पोटात धसून खाणं म्हणावं तर यालेच गुणाचं आहे व माय लेकरू. बाबू या दिन आणजो रे बाबू, मग माझ्या उदबत्तीन लागे ते दुब्बत्तीन कापूर. आता सांगत नाही मग मी कोणाले. नाही नाही आत्या, बस आलीच म्हणून समजा. मी आलो की माझ्या संग घेऊन येतो मी ते.